आज स्थायी समितीची बैठक होती. तातडीनं ते नित्यनियमाप्रमाणे होती. त्याच्यामध्ये अजेंडावरचे काही विषय होते. गाड्यांच्या रिपेअरिंगचा विषय होता. काही सेवा कराराप्रमाणे नोकर भरती होती. काही जे अडचणी ज्या रोजच्या होत्या त्याबाबतले विषय होते. त्या संदर्भामध्ये स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली आणि काही विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सेवा कराराचा जो विषय होता त्याच्यामध्ये प्रशासनाने तुर्तच स्थगित करावी अशी विनंती केली होती आणि पुढील सभेमध्ये त्यांना ते परत ठेवण्याची त्यांना सूचना करण्यात आल्या. प्रामुख्याने आपण आर्थिक जे ठराव होते ते पारित करून घेतो. याच्यामध्ये आर्थिक ठराव स्टँडिंग समितीचा जो उद्देश असतो आहे की आर्थिक ठराव जे असतात त्यामध्ये गाड्यांचा रिपेअरिंगचा विषय होता, ते 1,00,000-2,00,000चा विषय होता. छोटे छोटे विषय होते ते आम्ही पारित केलेले आहे. जे आवश्यक होते, फायर फायटिंगचे मशीन असेल, JCB होते, त्याला जे रिपेअरिंग करण्यासाठी चार्जेस लागणार होते ते आम्ही ते रिपेअर केलेले, त्याला मंजुरी देण्यात आली. प्रामुख्याने नाले साफसफाईचा मुद्दा गाजलेला आहे. ते कसं करण्यात आलं की आपण ठराव मंजूर घेतला पण प्रत्यक्षात नाले साफसफाई झालेलीच नाही. 100% काही सदस्यांनी तो विषय मांडला की नाले सफाई करण्यात आलेली नाही. आपण त्यांना मान्यता दिलेली आहे आज. परंतु त्याच्या प्रोसिडिंगमध्ये असं करण्यात आलेलं आहे की जोपर्यंत सन्माननीय नगरसेवक असतील, जोपर्यंत याची पूर्ण पडताळणी होत नाही, तोपर्यंत संबंधित मक्तेदाराला बिलाची अदा करण्यात येऊ नये असं आजच्या ठरवून ठरलेलं आहे. कर्मचारी अधिकारी की त्यांची सेवानिवृत्ती एका वर्षापूर्वी अर्जपत्र झाली या संदर्भात पण चर्चा करण्यात आली. त्याच्यामध्ये जो आरोग्य अधिकारी जे आहेत उदय पाटील यांच्या संदर्भामध्ये काही नागरिकांनी आणि काही कर्मचाऱ्यांनी कागदपत्र पाठवून दिले होते की त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने आमच्याकडे दिलेले होते. याच्यामध्ये ते कर्मचारी मे मध्ये जे रिटायर होत आहेत किंवा आता जूनमध्ये रिटायर होत आहेत त्यांचे आत्तापर्यंत जे रिटायरमेंटचे जे प्रस्ताव होते ते अजूनपर्यंत ते प्रस्तावित आहे आणि त्याच्यामध्ये आरोग्य अधिकारी जे आहेत उदय पाटील त्यांचा अंतिम करण्यात आला आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रशासनाने कुठेतरी दुजाभाव केलेला आहे आणि या विषयामध्ये मी वारंवार आयुक्त साहेबांनी यांना निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये जो काही अडचणी ज्या होत्या की त्या कर्मचाऱ्यांनी आणि दिलेलं जे सेवा पुस्तक होतं त्याच्यामध्ये पडताळणी आणि असं दिसून आलं की 2026 मध्ये ते रिटायर होत आहे आणि त्याच्यामध्ये नोंद अशी करण्यात आली की 2025 मध्ये ते नोंद करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांचा कुठेतरी वैयक्तिक त्यांना फायदा झाला पाहिजे असं दिसून येत आहे. परंतु प्रशासनाला मी अशी सूचना केली की एकंदरीत सगळ्याच कर्मचाऱ्यांचे जे सेवा पुस्तक आहेत त्याची पुनर्पडताळणी करण्यात यावी, जेणेकरून कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. या संदर्भात अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांची सोय आहे तर त्याची कारवाई वगैरे 100% मी आयुक्त साहेबांना या बाबतीमध्ये अतिरिक्त आयुक्त भाविस्कर मॅडम होत्या, त्यांना मी सूचना केलेल्या आहेत की मॅडम याच्यामध्ये जो दोषी असेल तो आस्थापना विभागाचो, आरोग्य विभागाचो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुढील काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याची अशी हिंमत होणार नाही. त्यांची समस्या योग्य होती कारण कुत्र्यांची परिस्थिती एकंदरीत जळगाव शहरामध्ये अत्यंत वाईट आहे. त्याचा अनुभव मला कालही आलेला आहे. अर्जुन भाऊंचं जे मांडणं होतं त्याच्यात आम्ही स्वतः सहभागी आहेत. प्रशासनाने वारंवार या बाबतीमध्ये सन्मानित सदस्यांना या सदस्यांनी सूचना केल्या होत्या, पण दुर्दैवाने आरोग्य अधिकारी असतील, उपायुक्त असतील यांनी रीतसर त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे आणि जेणेकरून जळगाव शहराच्या नागरिकांचा जीव धोक्यात आला पाहिजे असं त्यांचं माझं वैयक्तिक मत आहे की त्यांचं एक प्लॅनिंग दिसते. म्हणून या अनुषंगाने त्यांना आजच्या सभेमध्ये सन्मानित सदस्यांनी जो विषय मांडला त्या अनुषंगाने त्यांना अशा सूचना करण्यात आल्या की सदरून कंपनी जर चालवत नसेल तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये एखाद्या 10 स्वयंसेवक संस्थांची निवड करून त्या तात्काळ स्वरूपामध्ये ती कुत्रे डॉग पकडायची व्यवस्था करायची.